आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासनं. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. नकळत आपण जास्त पुढे किंवा मागे झुकलो नाही आहोत ना, हे बंद डोळ्यांनी तपासून पाहूया आणि आपला संपूर्ण शारीरिक आकृतिबंध स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करूया. देहधारणा, काया स्थिरता. हळूहळू जाणीव श्वासाच्या ठिकाणी. श्वास घेतोय, सोडतोय. संथ लयबद्ध सुरू असलेला श्वास, याकडे लक्ष. आंतरिक सजगता. शरीर मनाने स्थिर होण्याकरिता एक मध्यम पट्टीतला ओंकार आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. करणार आहोत आपण श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा आहे. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 to 25 स्ट्रोक्स आपले आपण मनाने काउंट करायचे. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. चेहरा मात्र शांत. सावकाश कृती थांबूया. काही सेकंदासाठी श्वसन मार्गातला बदल संपूर्ण आपला श्वसन मार्ग अधिक मोकळा झालाय. श्वास अधिक मोकळा झालाय. हातांची ज्ञान मुद्रा. आहे तो श्वास सोडून एक दीर्घ श्वास भरून घेऊया. साधनेसाठी लागणारी ऊर्जा, प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत आणि संथ गतीने श्वास सोडताना आपल्यातला आळस, भीती, मरगळ ह्या श्वासासोबत बाहेर सोडत आहोत. करणार आहोत 3 ओंकार एका लागोपाठ एक. अगदी हळू आवाजातले. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घेऊन ओम. 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 काही क्षण शांत. ओमच्या कंपनांच्या अनुभूती. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित आपल्या बंद डोळ्यांसमोर अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा ओम आणण्याचा प्रयत्न करूया. मनामध्ये ओमचे विचार, ओमचं मनन, ओमचं चिंतन, गणेश रूपी ओमचं मनन, स्मरण, चिंतन आणि ओंकाराची प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदुसंयुक्तं
नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळात जमिनीवर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. शरीरातल्या प्रत्येक अवयवाप्रती एक कृतज्ञता भाव. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यात घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. आज आपण सुरुवात पाठीवर पडून करणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांतीमध्ये आवाज येतो ना बरोबर. सुरुवातीलाच आपण पाठीवर पडतोय त्यामुळे झोप लागण्याची शक्यता असते, म्हणून अगदी काही सेकंदासाठी विश्रांती घ्यायची आणि आपल्या शरीरातला सगळी मरगळ आपण दूर करूया. उत्तानं ताडासन करू. तर दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका रेषेत आलंय. आता श्वास घेत घेत दोन्ही हात वर न्या. श्वास घेत घेत दोन्ही हात वर. संपूर्ण शरीराला स्ट्रेच करा. पावलं जमिनीकडे स्ट्रेच करा. दोन्ही हात वरच्या बाजूने ताणून घ्यायचे. जास्तीत जास्त स्ट्रेच अगदी पावलापासून वर असलेल्या हातापर्यंत. सगळ्या स्नायूंना आपण स्ट्रेच देतोय, ताण देतोय, ताण देतोय. स्ट्रेच. आणि आता रिलॅक्स करा. दोन्ही हात खाली घ्या आणि पुन्हा काही सेकंदासाठी विश्रांती घ्या. आलेला सगळा ताण रिलीज झालाय. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ आहेत. आता आपला डावा पाय फोल्ड करायचा नेहमीप्रमाणे आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवायचंय. आता आपल्याला उजवा पाय हळूहळू 90 डिग्री वर न्यायला सुरुवात करायची. सुरू करूया. उजवा पाय 10 अंश वर. 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. 90 अंशापर्यंत वर आला की मग सगळ्यांनी आपल्या उजव्या पायाच्या मांडीच्या मागे एक ग्रीप द्यायची हातांची. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या उजव्या मांडीच्या मागे द्यायची. ठीक आहे. आपली नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे किंवा पावलाकडे ठेवून घेऊन जायची. खांदे रिलॅक्स करा. नकळत कमरेचा भाग वर उचलतो आपण, तोही रिलॅक्स करा. आणि आता उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये ताण आणा. रिलॅक्स करा. पावलं ताणायची आहेत, रिलॅक्स करायची. ताणायची 5 बोटं आणि रिलॅक्स करायची. बरोबर. ताणायची, रिलॅक्स करायची. ठीक आहे. बरं, आता आपण हाताचा सपोर्ट देतोय गुडघा आणि मांडीच्या मागे. त्यामुळे शक्यतो पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. अगदीच काही दुखणं असेल आणि पाय फोल्ड होत असेल तर हरकत नाहीये. आता पावला अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचा. जमीन आणि स्ट्रेच करा. स्वतःकडे खेचा, स्ट्रेच करा. स्वतःकडे आणि स्ट्रेच करायचं. जमिनीच्या दिशेने स्ट्रेच करायचं. हे 3 ते 4 वेळा करून घ्यायचं. आणि मग रोटेशन करायचं पावलामध्ये क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. आता जर कोणाला मानेची दुखणी असतील तर डोक्याच्या खाली उशी घ्या आणि ही कृती करा. ठीक आहे. आता हाच उजवा पाय आपण थोडासा फोल्ड करायचा आणि जी हाताची ग्रिप केली आहे ना, ती हाताची ग्रिप थोडीशी अजून घट्ट करायची. म्हणजे शक्य असेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा मागच्या मागे. हा, शक्य असेल तर. ठीक आहे. आणि थोडासा पाय खाली घ्या, थोडासा लूज करा आणि पुन्हा वर घ्या. तिथल्या तिथेच वर घ्या. खाली आणि वर. गुडघ्यातला पाय आपण फक्त थोडासा अप डाऊन करतोय. हा, बरोबर. आणि आता तिथल्या तिथेच गोल फिरवा. तिथल्या तिथेच बघा तुमचं छोटंसं वर्तुळ तयार होईल इथे. कारण की गुडघ्यातनं आपण तिथल्या तिथेच गोल फिरवतोय. क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. बरोबर. आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. हे झालं की थांबा. आपली जी हाताची पकड आपण केलीये ती सोडून द्या.
आणि आता पुन्हा तुमचा पाय 90 डिग्रीवर घ्या आणि दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ घ्या. आणि आता गोलाकार फिरवायचा आहे. उजवा पाय क्लॉकवाईज 3 वेळेला. अगदी सावकाशपणे जांघेतनं गोलाकार फिरवा. 1. आपली टाच खाली जमिनीकडे येऊ देत. फक्त 3 वेळा आपण करतोय, पण आपल्याला अगदी जाणीवपूर्वक आपली संपूर्ण जाणीव त्या भागाकडे घेऊन जायची आहे आणि आपला पाय कसा गोलाकार फिरतोय, किती मोठं वर्तुळ बनतंय हे बघायचं. बरोबर. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळेला. आपण जर घाई केली तर ती एक्सरसाइज होऊन जाईल. उगाचच यांत्रिक क्रिया होईल. आपल्याला जाणीवपूर्वक ही कृती करायची आहे लक्ष देऊन. बरोबर. हे झालं की थांबायचं आणि मग सावकाश तुमचा उजवा पाय जो 90 डिग्रीवर आलाय तो हळूहळू खाली घ्या. अगदी सावकाशपणे खाली घ्या. डावा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. थोडा वेळ विश्रांती आणि आपली जाणीव कमरेपासूनचा खालचा भाग ही उजव्या पायाकडे घेऊन जा. उजवा पाय थोडासा जड झालाय, डावा पाय एकदम हलका आहे. आता हीच कृती विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ आणि आता डावा पाय हळूहळू आपण वर घेतोय 90 डिग्री. 10-20 पीस करत अगदी सावकाशपणे वर घ्यायचंय. आपल्या हाताची ग्रीप द्यायची आहे गुडघा किंवा मांडीच्या मागे. खांदे रिलॅक्स ठेवा, कमरेचा भाग रिलॅक्स करा. डाव्या पावलाची 5 बोटं ताणायची आहेत, रिलॅक्स करायची. ताणायची, रिलॅक्स करायची. ताण, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचा, जमिनीकडे स्ट्रेच करा. स्वतःकडे खेचताना आपल्या काफ मसल्स वरती जो ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचं. स्वतःकडे खेचायचा, जमिनीकडे ताणायचं 3 ते 4 वेळेला. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. विरुद्ध बाजूने 3 ते 4 वेळेला. आता आपल्या हाताची ग्रीप थोडीशी घट्ट करायची. शक्य असेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. आणि हेच डावं पाय गुडघ्यापासून पुढचा भाग खाली घ्यायचा, वर घ्यायचा, खाली आणि वर. बघा तुमच्या नी जॉइंट्स वरती जास्त प्रेशर आल्यासारखं वाटतं. पण आपले तेच जॉइंट्स अधिक मजबूत आणि फ्लेक्झिबल सुद्धा होतात जेव्हा आपण अशा प्रकारे कृती करतो त्यावेळेला. आणि आता रोटेशन करा तिथल्या तिथे क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. बरोबर. आपला एकदम शॉर्ट वर्तुळ होतं आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. बरोबर. आता थांबायचं. ठीक आहे. हाताची ग्रीप सोडून द्यायची. दोन्ही हात खाली घ्यायचे. पाय पुन्हा 90 डिग्री सरळ वर आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला. जांघेतून आता आपण डावा पाय गोलाकार फिरवतोय 3 वेळेला. 1. टाच जास्तीत जास्त खाली जाऊन इकडे जाऊ दे. 2 आणि 3. बरोबर. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. शक्यतो गुडघ्यातनं पाय सरळ ठेवून कृती करण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. 3 वेळेला. दोन्ही बाजूनी झालं की मग थांबायचं आणि पुन्हा तुमचा डावा पाय सावकाशपणे खाली घेऊन यायचा. अगदी सावकाश खाली घेऊन या. उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. आता आपले दोन्हीही पाय उजवा आणि डावा दोन्हीही तुम्हाला तुलनेने आता जड जाणवत असतील. पुढे आपण करणार आहोत उत्थित एकपादासन आणि द्विपादासन एकत्रित. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे किंवा पायाची कुठल्याही संबंधी दुखणी असतील, व्हेरिकोज वेन किंवा सायटिका सारखा आजार असेल, गुडघेदुखी सारखा आजार असेल, तर मात्र तुम्ही पाय डायरेक्ट 90 डिग्री वर घ्या. ठीक आहे. बाकीच्यांनी आपला पाय 30 डिग्री वर घेऊन होल्ड करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला आपण एक एक पायाने करणार आहोत. तर दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. ज्यांना पाठीचा त्रास आहे, कमरेची दुखणी आहे, त्यांनी आपले हाताचे तळवे कमरेच्या खाली किंवा सीटच्या खाली अशा प्रकारे घ्या. ठीक आहे. ज्यांना पाठकळ आणि कमरेचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारे हाताचा आधार घ्या तुमच्या कंबर किंवा सीटच्या खाली. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये, सगळे हेल्दी असतील, तर त्यांनी हात आपले शरीराच्या जवळ ठेवा.
आणि आपला उजवा पाय फक्त 30 अंश वर उचला, फक्त 30 डिग्री. अजून थोडा खाली घ्या. इमॅजिन करा की 30 अंशाचा कोन किती असतो, त्याप्रमाणे आपल्याला आपला पाय वर घ्यायचा आहे. तुमच्या थाय मसल्स वरती येणारा प्रेशर, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि इथे 10 काउंट थांबा. डोळे अलगद मिटून घ्या, चेहरा शांत, नॉर्मल श्वास चालू ठेवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय खाली घ्या. हेच दुसऱ्या बाजूने करूया. डावा पाय पुन्हा फक्त 30 डिग्री वर घ्यायचा आहे. डोळे अलगद मिटून घ्या. तुमचा गुडघा, थाय मसल्स, हिप जॉइंट्स वरती आलेला ताण, दाब, त्याची अनुभूती घ्या. नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि अगेन 10 काउंट होल्ड. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. डावा पाय खाली. एकेका पायाने आपण केलं, आपल्याला अगदी सोपं जाणवलं. ओटीपोटावरती एवढा प्रेशर नव्हता. आता आपल्याला उत्थित द्विपादासन म्हणजे दोन्ही पाय एकत्रित 30 डिग्री वर घ्यायचे. पुन्हा एकदा सांगते, कॉन्ट्राइंडिकेशन, जशी आपली क्षमता आहे त्याप्रमाणे थांबण्याचा प्रयत्न करा. माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही पाय खाली घेतले तरीही चालेल. तर आता इथे पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेत आहे. छान रिलॅक्स ठेवा आणि आता दोन्ही पाय 30 डिग्री वर घेऊन या, फक्त 30 अंश वरती. इमॅजिन करा 30 अंशाचा कोन केवढा असतो, त्याप्रमाणे पाय वर घ्यायचे. डोकं शक्यतो वर उचलायचं नाही. आणि आता इथे यथाशक्ती थांबा. माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही पाय खाली घेतले तरीही चालेल. अगेन 10 काउंट होल्ड. श्वास चालू ठेवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलीज. पाय सावकाश खाली घ्या. विश्रांती. तुमच्या पोटावरती आलेला प्रेशर, पायावरती असलेला ताण आणि दाब, हा सगळा रिलीज होतोय, त्याची जाणीव. श्वासाची गती जर वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून सोडा. ज्यांना वेट लॉस करायचा आहे, त्याचबरोबर पोट फ्लॅट करायचं असेल, टमी फ्लॅट असेल, तर मात्र हे जरूर करा. 30 डिग्री पाय घेऊन वरती तिथे होल्ड करायचं, श्वास चालू ठेवायचा. पोटावरती जो प्रेशर येतो त्यामुळे जी अतिरिक्त चरबी आपली असते पोटावरती, टमी फॅट, तो वितळायला सुरुवात होते. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि हात चलवून घ्या फक्त. हाताचे तळवे मनगटामधून वर आणि खाली करा. वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. जास्तीत जास्त बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करायची आणि रोटेशन करायचं क्लॉकवाईज. बरोबर. आणि विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. बघा, ज्या कृती आपण बसून करतो, उभं राहून करतो, त्या पाठीवर पडून सुद्धा करता येऊ शकतात. सावकाश हाताच्या मुठी सोडून द्यायच्या, दोन्ही हात खाली घ्यायचे आणि थोडा वेळ विश्रांती घ्या, रिलॅक्स व्हा. करणार आहोत आपण सेतू बंधासन. दोन्ही पाय जोडून घेऊन हात शरीराच्या जवळ घ्यायचे, दोन्ही पाय फोल्ड करायचे, उजवा आणि डावा. आता या पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. आपल्या पावलामध्ये, गुडघ्यामध्ये अंतर आहे, टाचा सुद्धा सीटपासून थोड्याशा लांब आहेत. ठीक आहे. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, म्हणजे फक्त मानेची दुखणी असतील, त्यांनी मात्र करताना थोडीशी काळजी घ्या, कारण की तुमच्या पूर्णपणे मानेवरती एक प्रेशर येतो मागच्या बाजूने, त्यामुळे करताना थोडीशी काळजी घ्या. आता सगळ्यांनी दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. आपण जेव्हा हात वर नेतो तेव्हा पुन्हा आपले वायुकोश मोकळे होतात, श्वसन मार्ग आपला खूप चांगला राहतो. म्हणजे इथे आपण दोन्हीही सगळ्या बाजूने अँगलने विचार करून सगळे लाभ मिळतील अशा प्रकारे कृती करण्याचा प्रयत्न करूया. आता पाठकाण एकदम रिलॅक्स ठेवा, हात वरती आहेत.
हलकेसे स्ट्रेच करायचे. हं. आणि आता हळूहळू तुमच्या सीटचा भाग वर उचला, मग कमरेचा भाग वर उचला आणि असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलायला सुरुवात करा. बरोबर. आपली हनुवटी साधारण आपल्या कॉलर बोनला लॉक होईल एवढा आपल्याला पाठकणा वर उचलायचा आहे. ठीक आहे. हात आपले आपण वरती ऍडजस्ट करा. हं. आणि इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. बघा सीटचा भाग वर उचललाय, कमरेचा भाग वर उचललाय, पाठकण्याला छानपैकी असा एक अंतर्वक्र असा आकार झालाय. गळ्यावरती समोरनं प्रेशर आहे. ज्यांना सर्वायकलचा त्रास असेल त्यांनी मात्र माझी सूचनांची वाट बघू नका. आसन सोडायला हरकत नाहीये. आणि आता इथे पुन्हा डोळे मिटून घ्या आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि अगेन 10 काउंट होल्ड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलीज. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या सगळ्यांनी आणि श्वास सोडत सोडत आपल्या पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत जाणीवपूर्वक. सीटचा भाग, कमरेचा भाग जमिनीवर, मग सीटचा भाग जमिनीवर. दोन्ही हात खाली घेऊया, दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर घेऊन रिलॅक्स करूया आपण पवनमुक्तासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय एकत्रित जसं मगाशी आपण 30 डिग्री वर उचलले तसे एकत्रित वर उचला आणि ते फोल्ड करा. बरोबर. दोन्ही पायांना आपल्या हातांजवळ द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. पावलं रिलॅक्स करायची आहेत. डोळे मिटून घ्या आणि आपले संपूर्ण पोटाचे स्नायू ढिले करा. पोटावरती आलेला प्रेशर त्याची जाणीव. आता ज्यांना कंबर, पाठ आणि मानेचा त्रास असेल त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. हनुवटी, नाक किंवा कपाळ. बरोबर. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं दिसतं व्यवस्थित. यथाशक्ती थांबा. सावकाश उलट चाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर. हाताची पकड थोडीशी रिलीज करा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. जिथे आपण कोपरं पकडली होती तिथे आता आपण हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती ग्रीप तशीच ठेवली आहे पायासमोर. आणि आता फक्त रोलिंग करा उजवीकडे डावीकडे. हलकसं उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. अजून एकदा उजवीकडे डावीकडे. मग येऊन थांबा. हाताची पकड सोडून द्या. आपले पाय हवेमध्ये सरळ करा गुडघ्यातनं आणि नियंत्रित जमिनीवर येऊ दे. आणि सावकाश एका कुशीला बघायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. आता इथे तुम्ही हाताची घडी करून सुद्धा विश्रांती घेऊ शकता. एका हातावर दुसरा हात ठेवायचा. तिथे आपलं कपाळ किंवा कुठल्याही एका गालावर पडून अशा प्रकारे ही विश्रांती घेऊ शकता. किंवा तुम्ही टीव्ही पोश्चर मध्ये सुद्धा विश्रांती घेऊ शकता. डोळे मिटून घ्यायचे. चेहरा शांत. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतो, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. आपली श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊ दे. जो पाठकण्यावरती प्रेशर होता, ताण होता, तो सगळा रिलीज झालाय. पाठीवर पडून आपण जी काही आसनं केली त्यामुळे असलेला ताण ताण रिलीज होतोय. आणि आता आपण करणार आहोत सुलभ भुजंगासन आणि सरळ हस्त भुजंगासन. 2 प्रकार करणार आहोत. त्याच्या आधी आपण एकदा सुलभ शलभासन करून घेऊया. तर सगळ्यांनी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे
तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. आपल्या दोन्हीही हाताचे तळवे मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडी खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडी खाली. ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी हनुवटीच्या खाली एक नॅपकिनची घडी ठेवा. डोळे उघडे ठेवायचे, श्वसन मार्ग मोकळा आहे. गुडघे मांड्या पावलं जोडलेली आहेत. आणि आता एकाच वेळेला दोन्ही पाय आपल्याला 30 ते 40 अंशापर्यंत वर उचलायचे, गुडघ्यातनं सरळ ठेवून. बरोबर. बरं, आता हे करताना आपल्याला शक्यतो हनुवटी वर उचलायची नाही. ती पूर्णपणे जमिनीवरच असेल. खांदे हलकेसे मागे तुम्ही खेचले तरीही चालेल. पाय आपले वर उचलले गेलेत. हातांचा आधार मांड्यांच्या खाली पॅसिव्ह होतोय. बरोबर. आपण केलं शलभासन. सायटिका उपचारात्मक आहे. पाठीची दुखणी कमी होतात. नॉर्मल श्वास चालू ठेवा. गुड. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश पाय खाली घ्या. या स्थितीमध्ये आपल्याला जास्त वेळ नाही थांबता येत. हातांची पकड जी मांड्यांच्या खाली आहे स्थिती ती काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती. रिलॅक्स. करूया आता आपण सुलभ भुजंगासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत, गुडघे मांड्या जोडलेल्या आहेत. आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत जमिनीपासून वर या. नजर तुमची सिलिंगकडे घेऊन जा. बरं, आता हाताची कोपरं वर उचलायची नाही, ती तशीच जमिनीवर सपोर्टसाठी ठेवून द्यायची. बरोबर. नजर वरती सिलिंगकडे. तोंड बंद, दातावर दात, डोळे मिटून घ्या आणि मग श्वास चालू ठेवा. या स्थितीमध्ये आपण ऍटलीस्ट 10 काउंट थांबू शकतो. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय आणि आपल्या संपूर्ण आकृतीबंध तपासून पहा. सुरुवातीला नजर आपली जाणीव पाठकड्याकडे घेऊन जा. तिथे असलेला प्रेशर लोअर बॅक पासून वरपर्यंत आणि त्याचबरोबर समोर गळ्यापासून पोटापर्यंत असलेला ताण, त्याची जाणीव. जोड श्वासाची. आपल्या शरीराचा फक्त कमरेपासूनचा वरचा भाग, तिथे असलेले सगळे स्नायू जॉईंट्स एंगेज झालेत. कमरेपासूनचा खालचा भाग रिलॅक्स आहे. 1, 2, 3, 4, 5. रिलीज. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीवर घेऊन या. दोन्ही हात खाली घ्या आणि रिलॅक्स व्हा. एका गालावर पडून विश्रांती घ्या. तुमच्या पाठीवर पोटावर जो काही ताणदाब होता तो पूर्णपणे रिलीज होऊ देत. पुढचं आसन करण्यासाठी श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊ देत. आता आपण केलं सुलभ भुजंगासन आणि आता करणार आहोत सरळ हस्त भुजंगासन, जी आहे आपल्या सूर्य नमस्कारामधली 7वी स्टेप आणि सोपी आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताचे तळवे छातीच्या रेषेत घेऊन या, म्हणजे तुमच्या हाताची कोपरं ही वरच्या बाजूला जातील. बरोबर. ठीक आहे. आता जिथे नाक कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. हनुवटी जमिनीवर ठेवा. ठीक आहे. हाताचे तळवे छातीच्या रेषेमध्ये आले आणि आता आपल्याला हळूहळू श्वास घेत घेत पूर्णपणे वर येतं. श्वास घेत घेत सावकाश वर या. हनुवटीवर उचला, मग गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत संपूर्ण हात खांद्यातून सरळ करा. बरोबर. हलकस आपल्या पावलामध्ये मागे अंतर होईल. हा. आणि आता नजर तुमची सिलिंगकडे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. सुलभ भुजंगासन आणि आता केलेलं सरळ हस्त भुजंगासन. याच्यामध्ये आपल्याला काही फरक जाणवतोय का? कुठलं आपण आसन व्यवस्थित केलं, कुठे आपल्याला छान जमलंय, हे आपलं आपण तपासूया. नॉर्मल श्वास चालू. छान. जसं भुजंग पणाकडून उभा राहतो त्याप्रमाणे हा आपला आकृतीबंध. आता सावकाश डोळे उघडायचे. तिर्यक भुजंगासन करूया. एकदा उजव्या बाजूला टर्न होऊन डाव्या पायाची ढास बघा. मग मान मध्ये घेऊन या आणि डाव्या बाजूला टर्न होऊन उजव्या पायाची ढास बघायची.
2 ते 3 वेळा. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा. बरोबर. पुन्हा मध्ये या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत सावकाश आपलं पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि कपाळ जमिनीवर. थोडा वेळ हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या. आपण या स्थितीतूनच पुढे स्टँडिंग मध्ये जाणार आहोत. त्यासाठी आधी विश्रांती घ्या. खांद्यावरती आलेला प्रेशर पूर्णपणे निघून जाऊ दे. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. आणि आता पुन्हा एकदा सगळ्यांनी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. जसं आपण मगाशी हात ठेवले होते, हाताची पोझिशन सेम तशीच घ्यायची. हाताचे तळवे छातीच्या रेषेमध्ये घेऊन यायचे. किंचितसं पावलामध्ये अंतर घ्यायचंय मागच्या मागे. आणि आता पुन्हा एकदा आपल्या पावलांचं माउंटन करायचं. म्हणजे टाचा तुमच्या सिलिंगकडे जातील, पायाची बोटं जमिनीवर. आणि आता श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग असं करत करत पूर्णपणे वरती या. बरोबर. येऊ देत, अजून पूर्ण वरती या. कोपऱ्यातनं हात सरळ करा. आता जे गुडघे मांडे आपल्या खाली जमिनीवर आहेत त्या जमिनीपासून वर उचला. पावलं एकमेकांच्या जवळ घ्या. शक्य असेल तर टाचा खाली जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पावलं जुळलेली टाचा खाली जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. आणि आपली नजर आपल्या नेवल रिजनकडे घेऊन जा. खांदे रिलॅक्स. याला म्हणतात पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन. ही आहे आपली सूर्यनमस्कारामधली 8वी स्टेप. बरोबर. नजर तुमची नेवल रिजनकडे जाऊ देत. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. आता आपली नजर आपल्या दोन्हीही हातांकडे घेऊन जा. दोन्हीही हातांच्या मध्ये येऊ देत. आणि आपलं उजवं पाऊल आपल्याला ह्या 2 हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. उजवं पाऊल 2 हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मागे असलेला डावं पाऊल पुढे घ्या. बरोबर. आता श्वास घेत घेत हात डोक्याच्या दिशेने वर न्या. आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली घेऊन या. विश्राम. रिलॅक्स. आता आपण ज्या काही कृती केल्या त्यामुळे आपल्याला कसं वाटतंय हे आपलं आपण तपासून पहा. दमल्यासारखं वाटतंय की अधिक मोकळं झाल्यासारखं वाटतंय हे तपासून पाहूया. डोळे मिटून नॉर्मल श्वासाकडे लक्ष द्या. करूया आपण कटिचक्रासन. त्यासाठी दोन्ही पावलांमधलं अंतर थोडस कमी करायचंय. अर्ध्या फुटा एवढं अंतर असेल. हात शरीराच्या जवळ घ्यायचे आणि त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आणि आता सुरू करूया. एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचं. डाव्या पायाची डास बघायची आणि डाव्या बाजूला येताना उजव्या पायाची डास बघायची. आज हात आपले थोडेसे स्विंग करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि मध्ये येऊन थांबायचंय. विश्रांती. थोडंसं पायांमधलं अंतर वाढवा आणि रिलॅक्स व्हा. करणार आहोत आपण ताडासन श्वसन. तर इथे आपल्याला पावलं जोडून घ्यायची. पुन्हा थोडंसं पावलांमध्ये किंचितचं अंतर घ्या. आपण करणार आहोत ताडासन श्वसन. याच्यामध्ये आपल्याला एक छोटंसं व्हेरिएशन करायचंय. नेहमी आपण हात वर घेतो. आज आपल्याला हात वर घ्यायचे पण ते क्रॉस करून खांद्यांवर ठेवायचे. तर सुरुवातीला उजवा हात घेऊया. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. त्याला एक हलकासा खेच द्या. एक असा खेच द्या आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. त्यानंतर डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक हलकासा खेच देऊ तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. वाईस वर्सा दोन्ही हात आपले खांद्यावर आहेत क्रॉस होऊन. आणि आता समोर बघायचंय. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आणि मग श्वास घेत टाचा वर उचलायच्या
आणि श्वास सोडत हलक्याशा आपटायच्या, एक उडी मारायची टाचेवरती श्वास सोडताना. श्वास घेताना वर, श्वास सोडताना उडी मारून टाचा खाली ठेवायचा, आपटायच्या. बरोबर. श्वास घेत वर, ज्यांना पायाची दुखणी आहे त्यांच्यासाठी उपयुक्त. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. करेक्ट. अजून एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता जो हात वर आहे तो आता आपल्याला खाली घ्यायचा, त्यामुळे खाली असलेला हात, उजवा हात, तो आता डाव्या हाताच्या वरनं घ्या आणि पुन्हा हीच कृती 3 ते 4 वेळा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मागच्या मागे आपण हात चेंज केला. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अवकाश थांबायचंय. उजवा हात वर करायचा, मग तो खाली घ्यायचा. डावा हात वर करायचा, मग तो खाली घ्यायचा आणि रिलॅक्स. विश्रांती घ्या. पुन्हा श्वासाकडे लक्ष. इथे आपली श्वासाची गती वाढत नाही, उलट आपल्याला अधिक मोकळं झाल्यासारखं वाटतं. श्वसनमार्ग. आता आपण करणार आहोत साईडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. आणि आता दोन्हीही पाय लांब करायचे. तर साधारण म्हटलं जातं की हे अंतर आपल्या उंची एवढं असतं, पण आपल्याला यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. कुठेही ओव्हर ट्राय नको. गुडघेदुखी किंवा सायटिकाचा त्रास असेल तर मात्र पाय जास्त स्ट्रेच करून टाळा. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. आणि आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. आपल्या उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. बरोबर. तुमचे हात एका रेषेमध्ये म्हणजे खांदे एका रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न. बरोबर. आणि आता आपली नजर वरती असलेल्या हाताकडे घेऊन जा. वर असलेला आपला डावा हात, इथे आपली नजर घेऊन द्यायची आहे आणि इथे 5 काउंट थांबायचे. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ आहे तो श्वास सोडून द्या. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची आहे. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर आहे आणि आपली नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. बरोबर. नॉर्मल श्वास चालू ठेवा. शक्यतो पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. 1, 2, 3, 4, 5. रिलीज. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश हात खांद्यातनं सरळ. दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. आता जी काही आपण कृती केली त्याचा मनातल्या मनात मागोवा. करणार आहोत आज आपण वृक्षासन. तर वृक्षासनामध्ये पायाची पोझिशन बघा कशी घेतली जाते. तर तिथे आपल्याला आपली थोडीशी पुढे येऊन दाखवते. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला असं फिक्स करून घ्यायचं. ठीक आहे. आता जर पुन्हा ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, पाय जास्त वरती घेता येत नाहीये, त्यांनी काय करायचं, आपलं पाऊल आपल्या पोटरीच्या इथे अशा प्रकारे लावून घ्यायचं. जर पाय जास्त वर होत नसेल तर. आता इथे बॅलन्स जात असेल तर मात्र मागे भिंतीचा आधार घ्यायचा आणि भिंतीला टेकून उभं राहून तुम्ही हे आसन करू शकता. याला हा एक पर्याय आहे. तर ह्या आसनाचे कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे अगदीच गुडघेदुखीचा त्रास असेल तर मात्र अवॉइड करायचं. बाकी हे आसन सगळे करू शकतात. कॉन्फिडन्स वाढवणारं हे महत्वाचं आसन आहे ट्री पोज, की ज्याच्याने आपला कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो आणि आपली इम्युन पॉवर वाढायला सुद्धा मदत होते. तर सुरू करूया आपण. पायाची पोझिशन कळली प्रत्येकाला कशी असते. आता इथे तोल जात असेल तर मागे भिंतीचा आधार घ्या. तर सगळ्यांनी दोन्ही पाय जुळवून घ्या. हात शरीराच्या जवळ ठेवा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. बॅलन्सिंग वाला आसन आहे. आपला बॅलन्स, कॉन्सन्ट्रेशन सुधारतं या आसनाच्या सरावाने.
आणि लहान मुलांसाठी उंची वृद्धीसाठी अतिशय उपयोगी. तर आता सगळ्यांनी उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं. बरोबर. इथे आपल्याला कळतं की आपला बॅलन्स कसा राहतोय. नाहीतर तुम्ही मागे भिंतीचा आधार घ्या, भिंतीला टेकून उभं राहा, हरकत नाही. हा, भिंतीला टेकून उभं राहा आणि त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे आणि मग डोक्याच्या दिशेने वर न्या नमस्कार स्थितीमध्ये. आता इथे नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा, डोळे उघडेच ठेवा, नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आपला संपूर्ण भार डाव्या पायावर गेलेला आहे, त्याची जाणीव चेहऱ्यावर एक छान असं स्मित हास्य. नॉर्मल श्वास चालू, श्वास घेताय, सोडताय, ट्री पोज. आपला संपूर्ण शरीराचा आकृतिबंध एका झाडाप्रमाणे आपण इमॅजिन करूया. छान. रिलीज करूया. सावकाश हात खाली, खांद्यातून आडवे, दोन्ही हात खाली घ्या, उजवा पाय सावकाश सरळ करा आणि विश्रांती घ्या. थोडा वेळ विश्रांती घ्या, कारण की आपला संपूर्ण भार डाव्या पायावर जातो, त्यामुळे रिलॅक्स व्हा थोडा वेळ. गरज असेल तर पावलामध्ये हालचाल करून घ्या, म्हणजे अशी वर खाली पावलं करून घ्या. आणि आता हेच दुसऱ्या बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता डावा पाय वर उचलायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, दोन्ही हात खांद्यातून सरळ. त्यानंतर डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. बघा, कधी कधी आपल्याला हे उजव्या बाजूने छान जमतं, कधी डाव्या बाजूने छान जमतं, पण आता आपल्याला हळूहळू असा प्रयत्न करायचा की आपल्याला दोन्ही बाजूनी छान जमलं पाहिजे हे असं. छान, व्हेरी गुड. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचे छान दिसत आहे. अट्रॅक्टिव्ह आसन आहे हे आपल्या आसनांमधलं. नॉर्मल श्वास चालू ठेवून, यथाशक्ती थांबवून, उलट चाल करताना दोन्ही हात खांद्यातून पुन्हा खाली आणायचे आणि डावा पाय सरळ करायचा. विश्रांती, रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया आणि विश्रांती घेऊया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या, रिलॅक्स व्हा. थोडीशी आपण बटरफ्लाय मुवमेंट करून घेऊया. पावलं जोडून घ्या आणि आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती द्या आणि हलकेसे गुडघे मांड्या वर वर खाली करून घेऊया. हा, बरोबर. पाठकडा सरळ ठेवायचा. सावकाश कृती थांबवायची. बरं, आता आपण या स्थितीतूनच पुढे जाणार आहोत, कुर्मासन करणार आहोत. कुर्म म्हणजे काय? कासव. आपल्याला 4 ते 5 वेळेला आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल केली आहे आणि आता पुढे आपण याच्यातून पुढे जाणार कुर्मासन करणार आहोत. तर इथे काय करायचंय, मी दाखवते. आधी जे नवीन साधक आहेत त्यांनी बघून घ्या, मग आपण सगळे एकत्रित करूया. आता जी पावलं आपली शरीराच्या जवळ आहे ती थोडीशी आपण पुढे घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर उजव्या पायाची जी पोटरी आहे त्या पोटरीच्या खालनं उजवा हात असा बाहेर घ्यायचा, म्हणजे आपली उजवा गुडघा उजवी मांडी वर उचलली जाते. त्यानंतर डाव्या पोटरी खालून डावा हात बाहेर घ्यायचा. बघा, दोन्हीही गुडघे मांड्या वर उचलल्या गेलाय आणि मग आपलं कपाळ पावलाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करायचा. इथे कुठेही अट्टहास नसेल, यथाशक्ती अशा प्रकारे थांबण्याचा प्रयत्न करायचा. आपलं कपाळ पावलापर्यंत गेलंच पाहिजे असा कुठलाही अट्टहास न करता यथाशक्ती पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा आणि मग उलट चाल करताना सावकाश श्वास घेत घेत वर यायचं. ठीक आहे. अशा प्रकारे करण्याचा आपण प्रयत्न करूया. याला म्हणतात कुर्मासन. याच्यामुळे तुमचे हिप जॉईंट्स, थाय मसल्स जे आहेत ते अधिक ताणले जातात आणि ते फ्लेक्झिबल व्हायला मदत होते. पोटावर सुद्धा छान असा प्रेशर येतो. करूया सुरुवात.
पावलं जळून घेतलेली आहेतच. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त या स्थितीमध्ये बसा, पुढे झुकणं टाळा. आता सगळ्यांनी उजव्या पोटरीखालनं उजवा हात बाहेर घ्यायचा आहे, डाव्या पोटरीखालून डावा हात. छान. आणि आता आपलं कपाळ पावलाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती थांबा. छान. शिंदे सर छान जमलंय. बाकीच्यांचाही प्रयत्न खूप चांगला आहे. नॉर्मल श्वास चालू आणि मग उलट चाल करताना श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून घ्या. पाठकड्यावरती जो ताण होता तो पूर्णपणे रिलीज करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन. नॉर्मल श्वास चालू. सगळ्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी किंवा वज्रासन तुम्हाला जे सोपं वाटेल ती स्थिती घ्यायची आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आज आपण शिकणार आहोत सिंह मुद्रा. सिंह मुद्रा ही याच्यासाठी याला कॉन्ट्राइंडिकेशन विशेष असे काही नाहीयेत. अगदीच टॉन्सिल्सचा त्रास असेल तर मात्र सिंहमुद्रा करताना काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. किंवा जर डोळ्यांचं ऑपरेशन झालं असेल, कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं असेल किंवा कुठल्याही प्रकारची जर ट्रीटमेंट चालू असेल डोळ्यांची, तर मात्र करताना काळजी घ्यायची आहे. तर याचे फायदे काय आहेत? सिंहमुद्रेमुळे आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती ताण एक येतो, त्यामुळे थायरॉइड उपचारात्मक आहे. त्याचबरोबर आपल्या सलायवरी ग्लँड्स त्या अधिक ऍक्टिव्हेट होतात आणि डिमेन्शिया सारखे आजार किंवा अल्झायमर सारखे आजार आपल्यापासून लांब राहतात. कारण की आपले पाचही ज्ञानेंद्रिय हे आपल्या मेंदूशी कनेक्टेड आहेत. तर जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तेव्हा आपला ब्रेन ऍक्टिव्हेट राहतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अल्झायमर सारखे आजार, विसराळूपणा जो आहे, जसं वय वाढतं तसं विसराळूपणा वाढतो, तर तो कमी व्हायला मदत होते. तर ही सोपी आहे कृती. साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन घालायचं. हाताची कोपरं हलकीशी बाहेर घ्यायची बघा अशा प्रकारे. हा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे. हा. आणि आता मग एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना तुम्हाला जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आहे. बघा अशा प्रकारे. सिंह ज्याप्रमाणे गर्जना करतो त्याप्रमाणे आपल्याला ही जीभ बाहेर घेऊन यायची. संपूर्ण जिभेचे स्नायू ताणायचे. जास्तीत जास्त आपला जिभेचा शेंडा हनुवटीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करायचा आणि आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरकडे घेऊन जायची आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. नजर आयब्रो सेंटरकडे न्यायची, नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आणि यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर. आणि उलट चाल करताना जीभ आतमध्ये घ्यायची, खांदे कोपरं रिलॅक्स करायचे आणि डोळे मिटून घ्यायचे. लक्षात आली प्रत्येकाला ही आपण मुद्रा कशी करणार आहोत. आपण अजून एक राऊंड करूया या सिंह मुद्रेचा. पुन्हा आपल्याला हाताची कोपरं हलकीशी बाहेर घेऊन यायची आहे. चेहरा शांत. आणि आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. आपले स्नायू चेहऱ्याचे ताणून घ्या, जिभेचे स्नायू ताणा. आपली जिभेचा शेंडा हनुवटीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. नजर तुमची आपल्या आयब्रो सेंटरकडे जाऊ देत. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय, घेताय, सोडताय. रिलीज करूया ही मुद्रा. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, खांदे कोपरे रिलॅक्स. हलकेशे आपण इथे जीभ बाहेर घेताना हलकेशे आपण पुढे येतो. तर आता सगळ्यांनी पुन्हा एका रेषेमध्ये यायचंय, डोळे मिटून घ्यायचे आणि ह्या सगळ्या सिंह मुद्रेचा आपल्या चेहऱ्याच्या इथे कंठस्थ ग्रंथींवरती जो काही परिणाम झालेला आहे त्याची अनुभूती घेऊया. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असतं. या सिंहमुद्रेचे तुम्ही वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवले जातात. पण आता जी आपण केली ही ग्रंथांमध्ये ज्याचा उल्लेख आहे
त्याप्रमाणे ही करण्याचा आपण आता प्रयत्न केला. आज आपण नेक रोटेशन केलं नाहीये, तर आज आपल्याला करायची आहे ब्रह्ममुद्रा. तर ही सुद्धा आपल्या मानेच्या स्नायूंसाठी, जॉईंटसाठी अतिशय महत्वाची आहे. त्याचबरोबर ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी सुद्धा उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक आहे. तर हातांची ज्ञानमुद्रा, डोळे उघडे ठेवायचे आहेत, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स ठेवा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत आपली मान उजव्या बाजूला न्यायला सुरुवात करायची. उजव्या दिशेला न्यायची आहे. उजव्या बाजूला मागे वळून आपण मागची भिंत बघतोय. आपण फक्त मानेच्या सांध्यांमधूनच आपण थोडेसे ट्विस्ट झालोय. ठीक आहे, आपल्याला कंबर कुठेही ट्विस्ट करायची नाहीये. गुड. खांदे रिलॅक्स ठेवा आणि मग डोळे मिटून घ्या. चेहरा शांत, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. नॉर्मल श्वास चालू आहे. गळ्यावरती उजव्या बाजूने दाब आहे, डाव्या बाजूने ताण आहे. रिलीज करूया. डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत मान मध्ये येऊ दे. पुन्हा सगळ्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आपली हनुवटी साधारण डाव्या खांद्याला समांतर येईल इतकं आपल्याला मानेतनं मागे बघायचं आहे. आणि मग डोळे अलगद मिटून घ्यायचे. खांदे रिलॅक्स ठेवा. आता बघा, कंठस्थ ग्रंथींवर डाव्या बाजूने प्रेशर, उजव्या बाजूने ताण आहे, त्याची अनुभूती घ्या आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. 1 ते 2 श्वास इथे थांबायचं. त्या सगळ्या स्थितीचा अनुभव घ्यायचा. बरोबर. आणि मग उलटचाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्ये येईल. आता पुढची कृती. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत आता आपली मान सिलिंगच्या दिशेला जाईल. चेहरा सिलिंगला समांतर, तोंड बंद, दातावर दात, डोळे मिटून घ्या. जर तोल जात असेल तर डोळे उघडे ठेवा. दातावर दात, तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. आता बघा, गळ्यावरती समोरनं ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे. नॉर्मल श्वास चालू आहे. चेहऱ्यावर जेंटली स्माइल. या ब्रह्ममुद्रेचे सगळे लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत, ही भावना सुद्धा आपल्या मनामध्ये छान. उलटचाल करूया. डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत मान पुन्हा मध्ये येईल. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास असेल, मानेचा बेल्ट वगैरे असेल, त्यांनी मात्र मान पुढे घेणं टाळायचे. त्यांनी डोळे मिटून शांतपणे बसून राहा. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची. चीन लॉक पोझिशन. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. फक्त मानेतनं पुढे झुकायचे. ठीक आहे, आपल्याला पाठकडा कुठेही बेंड करायचा नाहीये, तो अवॉइड करा. खांदे रिलॅक्स ठेवा. नॉर्मल श्वास चालू. गळ्यावर समोरनं दाब आहे आणि मागच्या बाजूने ताण आहे. श्वास घेतोय, सोडतोय. करेक्ट. उलटचाल करताना सावकाश डोळे मिटलेले तसेच ठेवा आणि श्वास घेत घेत आपली मान सरळ करा. डोळे मिटलेले तसेच ठेवा. श्वास घेत घेत मान पुन्हा मध्यभागी येईल. आणि आपण जी आता ब्रह्ममुद्रा केली, प्रत्येक स्थितीमध्ये आपण जो ताण, दाब आणि पीड याचा जो अनुभव घेतला, त्याची मनातल्या मनात एक रिकॅप घ्यायचा आहे. नॉर्मल श्वास चालू आहेच. आता ज्यांना बैठक बदलायची असेल, त्यांनी बैठक बदलू शकता. पाय जर चेंज करायचा असेल तर करून घ्या. आता इथे दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करूया. आपापल्या क्षमतेने एक श्वास भरून घ्यायचा मोठा.
श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. आणि संथ गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला, छाती पूर्ववत, खांदे पूर्ववत. अशाच प्रकारे अजून एकदा एक यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. आपली आंतरिक सजगता वाढलेली आहे. आपण जी आता मुद्रा केली त्या मुद्रेमुळे आपल्या कंठस्थ ग्रंथींवर म्हणजे आपल्या अंतस्रावी ग्रंथी ज्या आहेत त्यांच्यावर डायरेक्ट परिणाम होतो, थेट परिणाम होतो. त्यामुळे आपलं मन शांत झालंय, चित्त एकाग्र व्हायला हळूहळू सुरुवात होत आहे. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. आणि काल आपण जो अल्टरनेट प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम पाहिला त्याची आवर्तनं आज आपण करणार आहोत. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे अलगद मिटलेले आहेतच. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. एक आवर्तन कंप्लीट झालं. दुसरं डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. तिसरं राऊंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. पुन्हा एकदा डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. लास्ट राऊंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने सावकाश रेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. जाणीव दोन्हीही नॉस्ट्रिल्सकडे. शरीर मन बॅलन्स करणारा, समतोल करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. त्याची अनुभूती. आज आपण करणार आहोत शीतली प्राणायाम. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय उपचारात्मक किंवा लाभदायक. फक्त ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी शीतली प्राणायाम करणं टाळायचं आहे. हाय बीपी साठी हा प्राणायाम खूप उपयुक्त ठरतो. लो बीपी असेल त्यांनी मात्र हा अवॉइड करा. त्याचबरोबर हा प्राणायाम अपवादात्मक आहे. शीतली आणि शीतकारी प्राणायाम हे आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा असतो आणि तो नाकाने सोडायचा असतो. त्यामुळे स्वच्छ हवेच्या ठिकाणी, जिथे शुद्ध हवा असेल अशा ठिकाणी, अशा परिसरामध्ये हा प्राणायाम करावा. अगरबत्तीचा धूर सुद्धा आपल्याला हा प्राणायाम करताना आजूबाजूला नसावा. कारण की हे सगळे किटाणू आपल्या पोटामध्ये जाऊ शकतात हा प्राणायाम करताना. म्हणून मोकळ्या हवेमध्ये हा प्राणायाम करावा. जर कुणाची दाताची ट्रीटमेंट चालू असेल, रूट कॅनल किंवा कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट चालू असेल, त्यांनी मात्र शक्यतो अवॉइड करा. कारण की जेव्हा आपण हवा आत भरून घेतो तेव्हा हलकासा ठणका लागू शकतो आपल्या हिरड्यांना. म्हणून ठीक आहे. तर हा दाखवते प्राणायाम कसा केला जातो. तर इथे आपल्याला जिभेची पन्हळ करायची. जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. आता पटकन समजा जीभ आपली फोल्ड होत नसेल
तर मग काय करायचं, जसं आपण ओठांचा चंबू किंवा पाऊट करायचा अशा प्रकारे. आपण शिट्टी मारताना जसं ओठांची स्थिती घेतो ना, त्याप्रमाणे. ज्यांची जीभ फोल्ड होत नसेल त्यांच्यासाठी अशा प्रकारे हा आपण काय पर्याय निवडू शकतो. शक्यतो जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. तोंडाने पूरक, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथरेच. अशा प्रकारे आपल्याला हा शीतली प्राणायाम करायचा आहे. याच्या नावातच याचे लाभ आहेत. शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारा हा प्राणायाम आहे. तर सगळ्यांनी हाताची ज्ञानमुद्रा करायची, कोपरे शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घ्या. प्रत्येकाला समजलंय कसं करायचंय ते. आणि आता जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घपूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापासून फुफ्फुसांपर्यंत पोचतोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथरेच. अजून 2 वेळा हीच कृती. पुन्हा जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथरेच. अजून एक कृती. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने सावकाश रेच. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली. मनातले विचार आपोआप कमी झाले. शरीर मनाशी आपण जोडले गेलेलो आहोत. जर कोणाला बैठक बदलायची असेल तर बैठक बदलून घ्या आणि साधी मांडी घालायला हरकत नाही. साधी मांडी घाला. हातांची ज्ञानमुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या लगत, डोळे अलगद मिटून घ्या. बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण आकृतिबंध तपासून पहा. आपण आता नुकताच पाय बदललाय, थोडेसे पाय सैल केलेत, पायाची बैठक आपण बदलली आहे. त्यामुळे आपला संपूर्ण मोकळा झालेला उजवा डावा पाय, त्याकडे आपली जाणीव घेऊन जायची आहे. कमरेपासूनचे दोन्हीही पाय, तिथे असलेले सगळे स्नायू सांधे मनाने रिलॅक्स करायचे. हातांची ज्ञानमुद्रा. खांदे सैलसर आहेत. हाताची कोपरं शरीराच्या लगत आहेत. मान मध्यभागी आहे. पाठकणा समस्थितीमध्ये आहे. आपल्या पाठकण्याचा मुळातच आकार थोडासा कर्व सारखा आहे. जर तो सरळ झाला तर आपल्याला पाठीची दुखणी उद्भवू शकतात. त्यामुळे यथाशक्ती पाठकणा एका रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. डोळे मिटलेले आहेतच. संपूर्ण आकृतिबंध आपण बंद डोळ्यांनी तपासून पाहूया. पावलापासून मस्तिष्कापर्यंत. देहधारणा. हळूहळू जाणीव श्वासाच्या ठिकाणी. श्वास घेतोय, सोडतोय. ज्या स्थितीमध्ये आपण वर्गाला सुरुवात केली होती त्या स्थितीमध्ये आता आपण पुन्हा एकदा पोहोचलो आहोत. तेव्हा असलेली आपली शरीर मनाची स्थिती आणि आता आपली असलेली शरीर मनाची स्थिती याच्यामध्ये आपल्याला काही फरक जाणवतोय का, हे आपलं आपण तपासून पाहूया बंद डोळ्यांनी. सुरुवातीला असणारा आळस, झोपेचा थोडासा प्रभाव तो आता कमी झालाय आणि आता आपण अधिक ऍक्टिव्ह झालोय. आपला श्वास अधिक मोकळा झालाय. शरीरातले प्रत्येक सांधे स्नायू अधिक मोकळे झालेत. खूप फ्रेश वाटतंय, खूप छान वाटतंय. ही भावना आपल्या मनामध्ये. करणार आहोत 3 ओंकार एका लागोपाठ एक. अगदी हळू आवाजामध्ये आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल. आहे तो श्वास सोडून देऊन आपापल्या क्षमतेने श्वास भरून घेऊन जाणीवपूर्वक ओंकाराचा उच्चार. ओ
स्पंदनांची अनुभूती. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित व्याधीविरहित आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. शरीर मनाने मी स्थिर आहे, शक्तिशाली आहे. यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललाय. इच्छाशक्ती माझी प्रबळ होत चालली आहे. आजच्या कामासाठी लागणारी पोषक ऊर्जा, आत्मविश्वास मला या क्षणी प्राप्त झालेला आहे. दोन्ही हात जोडून शांतीपाठ एकत्रित. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक होऊया. आपली साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेले अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. अवकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरी ओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50ला. कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता. मॅडम जरा ना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय मला त्यासाठी. अच्छा, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय. ओके. वज्रासनामध्ये जेवण झाल्यानंतर बसत जा. म्हणजे दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण वज्रासनामध्ये थोडा वेळ बसत जा. गुडघेदुखी वगैरे काही त्रास नाहीये ना? नाही नाही. ओके. मग एकदा त्याच्या अँकल पेन होतात ते. अँकल दुखतात. अच्छा, अँकलमध्ये हो. त्रास होता. मग तिथे तुम्ही ती एक छोटीशी नॅपकिनची घडी अँकलच्या खाली ठेवत जा आणि अगदी थोड्या वेळासाठी बसत जा. आणि त्याचबरोबर आपण जे बटरफ्लाय केलं ना, बटरफ्लाय मुवमेंट जी आपण करतो ना, ती मुवमेंट करू नका. फक्त त्या बटरफ्लाय मध्ये बसा. हो. पायाची अपडाऊन म्हणजे आपण जे फ्लॅपिंग करतो ना, ते करू नका. फक्त त्या स्थितीमध्ये बसा. एकदा ते करा. आणि पवन मुक्तासन जे आपण तुम्ही होतात का सकाळी हो. होतात? हो. हा, हो. ते पवन मुक्तासन एकेका पायाने करा. कारण की दोन्ही पायाने करताना थोडासा त्रास होऊ शकतो. म्हणून एकेका पायाने करा. डोकं वर उचलायची गरज नाही. पोटावरती प्रेशर येऊ देत. अशा प्रकारे करा. ठीक आहे. हे 2-3 करा. आणि जे आता आपण शीतली सितकारी जो केला म्हणजे आज जो शिकलो ना शीतली प्राणायाम, त्याचं थोडंसं आवर्तन करू शकता. म्हणजे आपल्याला फरक पडतो त्याच्याने. संध्याकाळी करायचं. हो चालेल, संध्याकाळी करा. हरकत नाहीये. ओके. थँक्यू. चला भेटूया मग उद्या 5:50ला. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.